पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या आणि आरपीआय महाआघाडीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील अधिकृत उमेदवार अशोक धाकू कांबळे, हेमलताताई निलेश मगर, संगीता दत्तात्रय तुपे आणि आनंद अण्णा आळकुंटे यांचा प्रचार दमदार सुरू असून प्रभागातील महिलांचा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। महिला सुरक्षा, पाणी प्रश्न यावर सविस्तर चर्चा करून विकास कामे याआधी केली आहेत आणि करत राहणार असल्याचं राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर निलेश मगर यांनी सांगितलं। तर प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील पारिजात सोसायटीमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधलेला आहे। नागरिकांच्या विविध समस्या, मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं आश्वासन उमेदवारांनी दिले। या प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 4ही उमेदवारांना भरघोस प्रतिसाद दिलाय। प्रभाग क्रमांक 17 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून देईल असा विश्वास माजी उपमहापौर निलेश मगर यांनी व्यक्त केलेला आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील पारिजात सोसायटीमध्ये आपण आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या ठिकाणी प्रचार सुरू आहे। पुण्याचे उपमहापौर आपल्यासोबत आहेत, निलेश दादा मगर। दादा, काय सांगाल? सोसायटी उच्चभ्रू सोसायटी आहे, या ठिकाणी आपण प्रचारासाठी प्रत्येक सोसायटीत फिरताय, प्रत्येक नागरिकांशी संवाद साधताय। तर संवाद साधता वेळेस त्यांचे कोणते प्रश्न आपण जाणून घेतले आहेत ते काय सांगाल? पारिजात सोसायटीच्या पुरतं किंवा या प्रभागातल्या सोसायट्यांच्या पुरतं या ठिकाणी बोलायचं झालं तर गेली 20 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नगरसेवक या परिसरातून निवडून आलेले आहेत आणि या परिसराचा जो काही विकास दिसतो आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच झालेला आहे। आता गेली 4 वर्ष या ठिकाणी आपणा सर्वांना ज्ञात आहे प्रशासनच होतं। प्रशासन असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावरती किरकोळ तक्रारी आहेत, ड्रेनेज लाईनच्या असतील, वॉटर लाईनच्या असतील, त्या ज्या तक्रारी आमच्याकडे आल्या त्या आम्ही पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी फिरत असताना पाण्याचं थोडंसं प्रॉब्लेम काही 1-2 लाईनमध्ये आहे, तो आम्हाला जाणवतो आहे। आजच त्याच्यावरती संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणावरूनच फोन करून पाणी सुरळीत करण्याच्यासाठीचा विनंती या अधिकाऱ्यांना केलेली आहे। आज हे पाणीचं विषय पण बऱ्यापैकी मार्गाला लागेल। ओके, सोसायटीतील आपण मतदारांना, म्हणजे आता काही दिवसच शिल्लक आहेत निवडणुकीला, तर त्यांना काय आव्हान केले आणि स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण त्यांना काय आव्हान करा? ही सर्व मंडळी काम करणारी आहेत। गेल्यावेळी मतदार राजानं या 4ही उमेदवारांवरती विश्वास ठेवून पुणे महानगरपालिकेत आपला मतदानरूपी आशीर्वाद देऊन पाठवलेला आहे। आमचा या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती राहणार आहे, काम करणारी माणसं आहेत, अनुभवी माणसं आहेत, ज्यांना प्रशासनाची जाण असलेली, आपल्या भागात काय कामं केली पाहिजेत, आपण कशी कामं केली पाहिजेत सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि सर्वसामान्य जनतेची पुणे महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिकेच्या सोडून इतरत्र हॉस्पिटलायझेशनची कामं असतील, आधार कार्डची कामं असतील, आणखी बरेचसे ई सेवा केंद्राच्या बाबतीतली कामं असतील, ही कामं करण्याचा दांडगा अनुभव या सर्व मंडळींना आहे। आपण येणाऱ्या 15 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून या 4ही नगरसेवकांना आपण पुणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा पाठवावं अशी विनंती मी आपणा सर्व नागरिकांना करतो, आपल्या वतीनं सर्व नागरिकांना करतो। आपण पाहतोय पुण्याचे माजी महापौर आपल्यासोबत, उपमहापौर आपल्यासोबत निलेश दादा मगर। पाण्याचा प्रश्न भेडसावणारा असताना अजून निवडणुकीला काही दिवस शिल्लक आहेत, तरीही त्यांनी या स्थळावरून नागरिकांच्या समस्या जाणून पाणी पुरवठा विभागाला अधिकाऱ्यांना कॉल करून पाणी सुरळीत सुरू झालं पाहिजे। दादा, आपण काय सांगाल? माझा शेवटचा प्रश्न आहे आपल्याला त्यामध्ये। आपल्याला या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे, गेली 20 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचेच नगरसेवक या ठिकाणी आहेत। या ठिकाणी जो काही विकास आपण पाहत आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच झालेला आहे। विरोधकांना यावरती बोलायचा कुठलाही हक्क, अधिकार नाही आहे। 5 वर्षानंतर आत्ता ते आलेत आणि सांगतात तिथं हे राहिलं आहे, तिथं ते राहिलं आहे, तिथं ते राहिलं आहे, असं बिलकुल नाही आहे। नागरिक आमच्याबरोबर आहेत, चुकीचा प्रचार करायचा म्हणून करतायत,
त्यांना 2 प्रश्न विचारा की आपण एवढ्या वर्ष होतात कुठे आणि आपण समाजाच्यासाठी काय केलं. कुणाचं रेशनिंग कार्ड काढून एक रेशनिंग कार्ड काढून दिलं का तेवढंच विचारा फक्त. ओके, नक्कीच आपला प्रश्न आम्ही आपल्या प्रतिस्पर्धींना विचारणारच आहोत की खरोखर विकास कामानं एवढ्या धडाडीप्रमाणे ते सांगत आहेत तर त्यांनी खरोखर 20 वर्षापासून या ठिकाणी विकास केला आहे आणि 5 वर्षांमध्ये आलेल्या व्यक्तींनी जर काही गोष्टींकडे बोट दाखवले असेल तर नक्कीच जनता पुन्हा एकदा नव्याने संधी देऊन त्यांना विकास कामासाठी महानगरपालिकेमध्ये पाठवेल. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपण प्रभाग क्रमांक 17मध्ये आहोत. या ठिकाणी आपण बघतोय अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही या ठिकाणी प्रचाराचा प्रत्येक सोसायटीमध्ये फिरताना आपल्याला दिसत आहेत आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. तर आपण उमेदवार आपले बापू कांबळे आपल्यासोबत आहेत. बापू काय सांगाल? अशोक बापू कांबळे आपल्यासोबत आहेत, काय सांगाल आपण? आम्ही ज्या प्रभागात आता फिरत आहोत नागरिकांचा भरपूर प्रतिसाद आहे. त्यामुळे आम्ही ज्या जिकडे जातो थोडे समक्ष आहेत अशी गोष्ट नाही आहे की पण 4 वर्ष नगरसेवक नसल्यामुळं प्रशासन असल्यामुळं लोकांची खूपच अडचण झालेली आहे. ते लोक आमच्याकडून जाणून घेतात. आम्ही लोकांची कामं मोहरं मार्गी लावणार आहोत. आपल्यासोबत आनंद अलकुंटे आहेत. काय सांगाल? आपण प्रभागात फिरताय, अनेक लोक आपल्याला भेटत आहेत, त्यांच्या समस्या आपल्याला सांगतायत. तर आपला काय पुढचा म्हणजे रणनीती आपण निवडून आल्यानंतर कोणत्या समस्यावर भर देणार आहात जे सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करणार? सर्वप्रथम मी आमच्या या प्रभागातील नागरिकांचं मी मनापासून आभार मानतो आहे. कारण आम्ही ज्याही घरात म्हणा ज्या सोसायट्यांमध्ये जातो तिथं आम्हाला एवढंच सांगितलं जातं की बाबा आम्ही काम करणाऱ्यांच्या मागं उभे आहोत. त्यामुळं घड्याळाचे चारही नाही का उमेदवारांना आम्ही निवडून देऊ. आणि इथल्या समस्या म्हणजे खूप किरकोळ आहेत. जे छोट्या समस्या आहेत काय की बाबा थोडाफार पाण्याचा इश्यू आहे आणि रस्त्यांचे इश्यू आहेत. म्हणजे याच्या व्यतिरिक्त आम्हाला नाही वाटत की समस्या आहेत. कारण नागरिकांनी ज्या पद्धतीने आम्हाला घरात घेऊन आमचं औक्षण करतात आणि आमच्याशी बोलणं म्हणजे आज कुठलेही उमेदवार आता आले तर आपण प्रत्येकाला वेळ नसतो. प्रत्येकाच्या घरी बोलवणं म्हणजे हेच आमचं भाग्य आहे. आम्ही 4ही उमेदवार या आपल्या प्रभाग क्रमांक 17च्या नागरिकांच्या आशीर्वादाने पुन्हा आम्ही महानगरपालिकेत जाऊ एवढं मला या आजच्या फिरण्यातनं याच्यातनं विश्वास आहे. आम्ही बघतोय आपण प्रचार करताना काही नागरिकांनी महिलांनी आपल्यासमोर एक प्रश्न मांडला होता पाण्याचा. त्याकडे आपण कसं बघता, कसं सोडवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही ह्या पाण्याचा जो प्रश्न आहे म्हणजे पारिजात कॉलनी असेल, पवार सोसायटी असेल, परत पवार इंद्रप्रस्थ असेल, या भागात आम्ही फिरताना पाण्याची समस्या आहे असं नाही की नाही आहे. पण आता मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की PMPLची जी जागा आहे हडपसर डेपोची, त्या डेपोत आपण आता काहीतरी मला वाटतं 50 लाख का 65 लाख लिटरची पाण्याची टाकी बांधलेली. थोडं म्हणजे 5%चं काम राहिलं आहे. 1 ते 1.5 महिन्याच्या आसपास तो पूर्ण होऊन ह्या परिसरातला पाण्याचा प्रश्न 100% निकाली लागलेला असेल ही अशी मी आपल्याकडनं ग्वाही देतो. ओके, सर्वात मोठं पाण्याचा प्रश्न आहे. त्यांनी या ठिकाणी स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आव्हान केले आणि प्रश्न सोडवण्याचं या ठिकाणी प्रयत्नांचं आश्वासन दिलेलं आहे. आपल्यासोबत संगीताताई येतात. ताई काय सांगाल आपण? नाही, महिलांबद्दल तर मी आधीपासूनच आहे त्यांच्या म्हणजे सगळे प्रश्न सोडवायला सगळ्या महिलांना बचत गटातर्फे म्हणा किंवा लहान मुलांचे काही प्रश्न असतील आणि मी आत्तापर्यंत आम्ही म्हणजे कामं केली आहेत आणि पुढेही असंच करत राहील. आपल्यासोबत हेमलताताई मगर आहेत. ताई, या ठिकाणी अनेक शाळा आहेत. या प्रभागामध्ये अनेक मुली शाळेत जातात. मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं काय वाटतं की त्यांना सुविधा पुरवाव्यात सुरक्षेच्यासाठी आपण काय सांग? ज्या काही मुलींच्या शाळा माझ्या प्रभागात आहेत त्या सगळ्या शाळांच्यामध्ये म्हणजे ऑलरेडी कॅमेरे आम्ही बसवलेलेच आहेत. 2017 साली जे आम्हाला बजेट मिळालं होतं त्या बजेटमधून बऱ्याचशा शाळा आम्ही कवर केलेल्या आहेत. CCTV कॅमेरे बसून पोलिसांची गरज पण आम्ही वाढवलेली आहे. पण तरीही अगदी 1-2-3 शाळा राहिलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये जर सर्वांनी मला पुन्हा संधी दिली तर माझी जी काही रखडलेली कामं आहेत महिलांसाठीची सुद्धा आणि मला अजून एक कामाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ज्या पिंक रिक्षा आपल्या रोडवर आपल्याला दिसतात ई-रिक्षा, त्या अजितदादांनी खूप छान तो उपक्रम महिलांसाठी केलेला आहे. तो माझ्याकडे कमी आहे. तर या 2026 नंतर माझी मनापासून इच्छा आहे की ज्या कोणी महिला ड्रायव्हिंगसाठी इच्छुक असतील तर तो प्रकल्प मी नक्कीच माझ्या प्रभागात आणण्याचा मानस माझा आहेच आहे ह्यावेळी.
ओके, महिलांसाठी पिंक रिक्षा म्हणजे महिलांना आपण आत्मनिर्भर करण्यासाठी एक पाऊल उचलत आहे, तर ते आपण येणाऱ्या निवडणुकीनंतर करणार की काय, किती वेळ कालावधी लागू शकतो? नाही, या निवडणुकीनंतर लगेचच मी महिलांना, ज्या कोणी इच्छुक असतील, ज्या पुढे येतील स्वतःहून, कारण त्यासाठी ड्रायव्हिंग आलं पाहिजे ना महिलांना, तर ज्या कोणी महिला इच्छुक असतील त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी मी नक्कीच ही अजितदादांची जी संकल्पना आहे पिंकी रिक्षाची, ती मी माझ्या प्रभागात 100% लगेचच आणण्याचा प्रयत्न करणार. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.